महाबळेश्वर तालुक्यात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत निवडणूक पार पाडली। गेल्या 2-3 आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचार तोफा सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी थंडावल्या। आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला बुधवारी पार पडली आणि ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी होती, कारण यावेळी 6 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत। तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मावी आ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे। या निवडणुकीत काय होणार, मतदान किती टक्के होणार, जनता कुणाला झुकतं माप देणार, या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल तेव्हा मिळणार आहेत। महाबळेश्वर नगरपालिका केंद्र क्रमांक 368 ते 383 या केंद्रावर आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। यावेळी दिव्यांग, अपंग, वयस्कर तसेच महिला व पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला। यामध्ये पुरुष 3807, महिला 3664 अशा एकूण 7471 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। महाबळेश्वरमध्ये विधानसभा निवडणुकीत एकूण 59.34% मतदानाची नोंद झाली। महाबळेश्वर येथे निवडणूक शांततेत पार पाडण्यात आली। शाळा क्रमांक 1, 2 व 3 व गिरिस्थान प्रशाला येथे मतदारांनी मतदान केले। या मतदान केंद्रांवर दोन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली। येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। त्याचप्रमाणे नोडल अधिकारी मीडिया योगेश पाटील, शिफ्ट नोडल अधिकारी आबा ढोबळे, झोनल अधिकारी अनुराधा पंडित यांनी महाबळेश्वरमधील मतदान केंद्रांवर भेट दिली। महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर, सातारा। एक राजूभाई इधर आओ, राजूभाई बुलारे इधर आओ, ये काम करा। आकाश या आकाश सगळे आले वाढवा, सेलिब्रेटला घे रे, आहे ना पुढे नाही मी खाल्लं आलो।